आणि आता एक महत्त्वाची बातमी, लातूर औसा शाळा पाहणी प्रकरणी अभिजित दिपकेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अभिजित दिपकेंसह 5 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। कोणतीही परवानगी न घेता शाळेत प्रवेश केल्याची ही तक्रार आहे। लातूर जिल्ह्याच्या औसा शहरातील जिल्हा परिषद शाळेत विना परवानगी प्रवेश करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी अभिजित दिपके आणि लातूर येथील कार्यकर्ते अजिंक्य शिंदे यांच्या विरोधात औसा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांच्याकडून। विष्णू, काय अधिक माहिती? 2 जणांवरती गुन्हा दाखल झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। मात्र ज्या पद्धतीने अभिजित दिपके लातूर जिल्ह्यामध्ये आले होते, औसा शाळेसह 5 शाळांची पाहणी केली होती आणि त्यानंतर आता तक्रार देण्यात आली आहे। तक्रारीनंतर जे आहे ते गुन्हा दाखल करण्यात आली आहे। दुपारी ही सगळी प्रक्रिया सुरुवात झाली होती आणि माहिती अशी मिळते की आता गुन्हा दाखल झालेला आहे। दिपकेसह त्याच्यासोबत असलेला लातूरचा सहकारी याच्यावरती देखील गुन्हा दाखल झालेला आहे। एकूणच त्या दिवशी जो त्या ठिकाणी शाळेमध्ये कुठलीही परवानगी नसताना त्यांनी प्रवेश केला, तिथली पाहणी केली आणि मुख्याध्यापकाशी देखील चर्चा करताना त्या ठिकाणचा वाद आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल झाला होता। त्याचबरोबर त्यांनी अनेक प्रश्न देखील उपस्थित केले होते। मात्र जो वादाचा मुद्दा होता तो आणि दुसरं त्यांनी न परवानगी घेता त्या ठिकाणी प्रिमायसिस मध्ये गेले कसे असे सवाल देखील उपस्थित होते आणि त्यानंतर जे आहे ती ही कारवाई करण्यात आलेली आहे आणि गुन्हे देखील दाखल करण्यात आलेले आहेत। आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण झाल्याचं समजतंय। मात्र या सगळ्या प्रकरणानंतर 5 शाळांमध्ये आता तिथली काय भूमिका येते आणि तिथून काही तक्रारी येतात का हेही पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र अभिजित दिपके यानं या ठिकाणी येऊन केलेली सगळी ही शाळेची पाहणी आणि त्यानंतर वादही निर्माण झाले होते आणि त्यानंतर आता पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली। त्यानंतर आता गुन्हा दाखल झालाय। धन्यवाद विष्णू, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।